नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. तर मला सांगा भाऊ, आपण शेतीला जोड व्यवसाय दुग्ध व्यवसाय कधीपासून करता? वडिलोपार्ज देत होता. वडिलोपार्जित. बरं. तर मला सांगा, आपल्याकडं पहिल्या किती म्हशी होती? पूर्वी होत्या 5-6, नंतर आम्ही थोडस कमी केलं. एक गाय घेतली आणि हे पहिल्याच म्हशीचं समजा वंशावळ चालत आलेली. हो ना. तर ही म्हैस आपली जुनी आहे म्हणजे आहे ना? हा. हिला किती वर्ष झाली? हिला जवळपास 20-22 वर्ष झाली. 20-22 वर्ष. माझ्या लहानपणी जन्मलेली आहे. लहानपणी. बर. तर आता त्यावेळेस मामाला आणली असेल आहे की नाही? कितीला आणली होती मामा? हे आम्ही 2,500 म्हशी आणल्या होत्या. पण जवळपास आम्ही 1 लाखाच्या विकल्या असतील. बर. या म्हशीपासून म्हणजे हिच्या आईपासून. बर बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हिच्या आईपासून यांनी आतापर्यंत बऱ्याच म्हशी विकलेल्या आहेत आणि ही ठेवली. बरं, ही ठेवण्याचं कारण काय? दुधाला चांगली असल्यामुळे. दुधाला चांगली आहे. आपली वंशावळ जे जुनी चालत आली ते आपल्या पाशी राहावं एकतर. म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो, याला ओरिजिनल शेतकरी म्हणतात आणि हे टिकवणं याला खूप महत्व आहे. आता ही किती दूध देते का गाभण आहे? दूध देते 3 लिटर सकाळी, 2 टाइमचं 6 लिटर. 6 लिटर. बर. आणि ते पलीकडं वघार आहे का? हा, पलीकडलं मुळा आणि जाफर मिक्स आहे. जाफर. ते वघार घेतलं होतं का म्हशीचं? नाही, म्हैस घेतली होती. बर. आपल्या या शेडला शॉक उतरला होता तेव्हा वारली ती म्हस. म्हणजे असं लाईन जे होती ते आम्ही पाईप टाकली नव्हती शेडच्या आतून. तर ते लाईन रात्रीच्या हे झाले. शॉर्ट सर्किट होऊन शेडला टच झालं. बर. तिचं हे वघार आहे की नाही? तर आता हे गाभण गेले काय की कधी झाले? नाही, 2.5-3 वर्षाचा आहे. आता पुढे 5-6 महिन्यामध्ये जाईल समजा हिवाळ्यात. तर ते पलीकडलं आपलं जुनं शेड होतं का पहिले? ते जुना आखाडा होता रोडच्या खालून. ते आता इथं बाजूला कुटारासाठी वेगळं समजा केलं. जनावरांसाठी कुटार ठेवायला. तर आता मला सांगा, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, म्हशीच इथं बाहेर तर आहेत ही यांची म्हस आणि तुम्हाला मधातला परिसर दाखवतो. आणि यांच्याकडे एक जर्सी गाय पण आहे. बघू शकता कशा प्रकारे यांचं नियोजन आहे. मस्त लगे असं कमी याच्यामध्ये सुटसुटीत नियोजन. तर भाऊ मला सांगा, आता हे शेड किती बाय किती असेल? शेड जवळपास 30x28 आहे. त्याच्यामध्ये आम्ही 20x20 आपलं 10x20 हे आपलं सामान ठेवण्यासाठी, पसारा इखन जुपण ठेवण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि हे जे आहे हे असं 17 फूट आणि लांबीला 22 फूट हे जनावरांसाठी आहे. तर एकंदरीत किती खर्च आला असेल या शेडला तुम्हाला? आम्हाला ज्यावेळेस हे लोखंडी उभं केलं त्यावेळेस जवळपास 1,30,000-35 हजार रुपये लागले होते. बर. आणि हे ज्यावेळेस बेड मिस्त्रीच्या हातानं गव्हाण वगैरे बनवली त्यावेळेस जवळपास 1.25 लाख लागले. असं का? बर. म्हणजे अगोदर शेड केलं आणि शेड बनवून नंतर हे गव्हाण बेड टाकलं. बर. तर आता ही आपल्याकडे जर्सी गाय दिसायली, ही गाय कधी आणली बरं? हिला झाली 2 वर्ष. 2 वर्ष. बर. आणि हे दोन्ही इचेच होता का? दोन्ही झाले समजा आपल्या इथे. बर. तर ही कितीला आणली होती? ही आणली होती त्यावेळेस 90,000. 90,000ला. बर. तर ही कुठून बाजारातून आणली होती का? नाही, गावढाली पाहुण्याच्या ओळखीने आणलेली. बर. पाहून आणली आहे की नाही? तर आता किती लिटर दूध देते ती? देते 6 सकाळी आणि 6 संध्याकाळी. 6 संध्याकाळी. आणि तिची चारा व्यवस्था कशी करता? सकाळ चारा व्यवस्था काय नाही, आपल्या जनावरा सारखीच करतो. समजा सकाळ दुपार संध्याकाळ चारा टाकायचा. आणि सकाळी 1 किलोच्या जवळपास आणि संध्याकाळी 1 किलोच्या जवळपास खाली. यात इतर जे जर्सी जनावर राहतात त्यांना इंजेक्शनाचे डोस द्यावे लागतात दर महिन्याला. पुन्हा कॅल्शियम द्यावं लागते.
पुन्हा एक मल्टीव्हिटॅमिन म्हणून मिनरल वगैरे तर त्याचं बॉटल द्यावं लागते दर 6 महिन्याला. पण हे आपलं कसं हिचा जन्मच या भागात झाला, इकडच विकसित झाल्यामुळं हिला तसा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपल्या वातावरणात आपल्या वातावरणात सूट झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही तिला आतापर्यंत 2 वर्षात एकही इंजेक्शन नाही, कॅल्शियम नाही, कुठलंच काही नाही. तरी पण समजा दुसऱ्या जर्सी जनावरांपेक्षा शरीर संपत्तीला सांभाळून चांगल्या प्रकारे आहे की नाही. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर जर्सी गाय पालन करायचं असेल तर भाऊ म्हणलं तसं आपल्या भागातली घ्या, म्हणजे जास्त रोगराई येणार नाही की नाही. बरेच शेतकरी म्हणजे आपल्याकडे जर्सी गाय पुणे बाजारातून आणाली दूरच्या आणि ते मरण पावल्या, दवाखाना जास्त करा. नगर धुळे या साईड कोण आणतात, पण ते आपल्या इकडे फार टिकत नाहीत. हो ना. त्याच्यामुळं पुन्हा मग मानसिक तणाव येते आहे की नाही नवतरून या व्यवसायात उतरल्यावर. आणि हे वगार आपल्या म्हशीचं द्या. हे आपली जी जुनी म्हैस आहे तिचं वगार. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी कशा प्रकारे गव्हाणी केलेले आहेत ते पण मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघू शकता अशा प्रकारे गव्हाणी आणि यांनी आपल्याला नियोजन दाखवलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे कोबा केलेला आहे आणि मलमूत्र असा उतार बाहेर काढलेला आहे. तर मला सांगा, आता आपण दूध डेअरीला देता का बरोबर हॉटेल वगैरे? नाही, काही हॉटेलला बरोबर आहे आणि काही डेअरीला. तर एकंदरीत गायला काय फॅट लागते तुमच्या? गायला जवळपास 4-5, म्हणजे 4.5 4.6 असा, 4 ते 5 पर्यंत. म्हशीचा असतो 6 6.5. तर आम्हाला सांगा बुवा, हप्त्याकाठी किती आपल्याला म्हणजे पैसे येतात दूध व्यवसायातून? नाही, तसं डेअरीचे येतात 2000 3000. आम्ही कधी टाकतो, कधी बाहेर कोण विकत घेतलं बाहेर देतो. म्हणजे असं कंपल्सरी एकाच ठिकाणी म्हणून नाही. बरोबर. आणि ढेपचा किती खर्च जात असेल महिनाकाठी? ढेपचा लागते जवळपास 6-7 हजार रुपये आणि 2 ते 3 कट्टे लागतात. तर महिन्याकाठी साधारण थोडेफार उरत असतील. हो, 7-8 हजार रुपये तर 7-8 हजार रुपये जनावराला लागतं. हो. तर आता आपल्याला शेती क्षेत्र किती आहे इथं? शेती आहे आमची 4.5 एकर. बर. आणि चारा यांच्यासाठी? चारा यांच्यासाठी हे 1/2 एकर जे बाजूला आहे ते. हे चारा व्यवस्थापन आहे की नाही. याच्यामध्ये आपला गजरा कडोळ टाळके आहे की कडोळ. बर. मग आपलं चारा कापून कसं देता? कट्टाई करता का? नाही, कटाई मशीन नाही आपल्याकडे. कटरा आपलं हातानच कुऱ्हाडीने तोडून टाकतो. बरं. तर शेतकरी मित्रांनो, कसं शेतीमध्ये असं लाईट पण नसते ना आपल्याकडे आहे की नाही. लाईट राहते पण आम्ही अजून आणली नाही. कुठे मशीन आणायची आपल्याला, एवढ्या आपल्या जनावरांना आपलं संपादन झाले आहे की नाही. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे कुठे मशीन असल्याने हे चारा समजा नाश होत नाही, दांडे पडत नाही, दांडे वगैरे पडत, उपयोगी येते. आणि आता आपल्याकडे कुटार कोणकोणता आहे? कुटार हायबर येते, सोयाबीन हायबर आम्ही आधीच स्टॉक करून ठेवतो. तर आमच्या प्रेक्षकांना एकदा सांगा की सकाळपासून तुमचं नियोजन कसं राहते दूध काढल्यापासून चारा? सकाळी जवळपास 5:30 ला यायचं, सकाळचं दूध वगैरे काढायचं, द्यायचं, त्याच्यानंतर खायला टाकायचं. मग नंतर 12-1 वाजता एकदा पाणी पाजवून खायला टाकायचं आणि नंतर सायंकाळी 5 ला. आणि दुसरी गोष्ट सांगा की आता आपल्याकडं जे आता एवढे जनावर राहतात, तर याचं जे शेण येते ते आपल्या शेतीसाठी वापरता का विक्री करता? नाही, शेतीसाठी. तरी अंदाजे वर्षाला काय ट्रॅल्या निघत असतील? जवळपास 3-4 ट्रॅल्या निघतात. 3-4 ट्रॅल्या आहे, ते पण आपल्या शेती खत होते. तर बघू शकता नक्की शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे आणि आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुकला फॉलो करा. जय जवान जय किसान.